कसा झोपलाय बघा आमचा काळ्या, है का? मला पाय दाखवू का, हात दाखवू का? का है का? बघा इकडं तोंड, इकडं ही ठेवलंय. बघितलं कसं झोपतंय. 5 वाजले की उठतंय बघा. ती झोपलं की इकडं फॅन लावायला लागते आम्हाला, असं करतंय. तर चला, आज आहे रविवार, तर सगळ्यांना असं रविवारची सुट्टी असते म्हणा. तर चालले, चला म्हटलं आज आमच्या काळूरामपासून शूटिंगला सुरुवात करावा. तर चला, अजून स्वयंपाक बनवायचा आहे. तर आपल्याला कालायचा आहे रस. तर काल आणलाय तुमच्या दाजींनी, आंबे आणलेत. तर काल मी आंबे रस केला तर खूप छान आहे. इतकी वास येते का नाही. 4 आंब्याचा केला का नाही रस तर भरपूर होते. तर मी आज 4च आंबे काढणार आहेत. खूप भारी आंबा आहे ही. पिवळे पिवळे घेऊ, हिरवे हिरवे ठेवूया. तर असं बॉक्समध्ये बघा त्यांनी पॅकिंग आणलं आहे. एवढे 4 आंबे बस झाले रस करायला. तर हे बाकीचे ठेवून देऊ असेच बॉक्समध्ये. तर मी पाणी ओतते. तर मी रस काय मिक्सरवर फिरवून करत नाही, हातानेच करते. कारण आमच्या कुणाला आवडत पण नाही मिक्सरवरचा. काही काही करतात, काहींना आवडतो. तोपर्यंत मी कणिक मळणार आहे आणि भाजी करते. मग रस करून फ्रीजला ठेवते. आणि काय नाही, तर साखर आणि विलायची टाकायची आणि थोडंसं पेलावर दूध टाकायचं. दाजींनी सांगितलं ह्या आंब्याच्या कुया ठेवायला. आणि नुसतं पिवळा धमुक आहे आतमधून रस. म्हटलं चला एक व्हिडिओ काढूया. फ्रीजमधनं काढू वांगी काढू, वांग्याची सापड. गच्चच असतं बघा फ्रीज भरलेला, काही खाली नसतंय. वांग्याची भाजी करू आपण मस्तपैकी. चपाती, रस आणि वांग्याची भाजी. तर सुट्टी होती तोपर्यंत सगळं घरबीर आवरून झालं. डबे घासून झालेत बघू शकता. आता जरा पाऊस पडते 2-3 दिवस झाले, त्यामुळे धुरळा वगैरे काही येत नाही. पण 3 दिवस झालं पाऊस चांगला चालू आहे आमच्याकडे तरी, आणि सगळीकडे चालू आहे पाऊस. तर तोपर्यंत बाय सगळ्यांना. छोटासा व्हिडिओ काढलाय तर बघा.